हाय हॅलो नमस्कार. तर सकाळचा टायमिंग आहे आणि तृषा निघाली आहे स्कूलला जाण्यासाठी. रोजचं काय सकाळी तिचं जे रुटीन असतं ते झालं, दूध खाऊ ब्रेकफास्ट जे काय काय असतं ते सगळं झालं आणि मिलन तिला सोडायला स्कूलला गेले. आज मला जायचं होतं शंकराच्या मंदिरात, त्याच्यामुळे मी ताट वगैरे सगळं रेडी केलं होतं. घरातली देवपूजा राहिली होती, मग म्हटलं मस्तपैकी सगळं देवघरी कामं करून स्वच्छ पुसून सगळं करून घ्यावं. देवाबत्ती स्वामींची पण देवघराची पण सगळं काय झालं. आणि शमीचं झाड मी स्पेशल शंकराच्या पिंडीवरती वाहण्यासाठीच आणलं होतं, त्याची छान पानं तोडली 5-6 आणि मग मंदिरात पूजेसाठी निघाले. ताट सगळं काही रेडी केलं. आणि हे आमच्या गावातलं शंकराचं मंदिर. मंदिरात सकाळी सकाळी आलं ना खूप छान, खूप प्रसन्न वाटतं बरं का. आणि मग मोस्टली तृषाला सोडायला जायच्या टायमिंगलाच जाते मी तिच्यासोबतच, पण आज काय आवरलेलं नव्हतं देवपूजा घरातली, त्याच्यामुळे गेले नाही. दुपारी स्कूलमधून आली, झोप झाली आणि आता हा इव्हिनिंगचा टायमिंग आहे. तिला स्टडीला बसवलं. रोजचं काही इव्हिनिंगचं रुटीन असतं ते सगळं झालं आणि त्याच्यानंतर आपल्याला आता गणपतीच्या मंदिरात जायचं आहे. महागणपतीच्या मंदिरात रांजणगावला. तृषाला मिलांनी छान रेडी केलं, शूज वगैरे घातले आणि आज विनायक चतुर्थी, त्याच्यामुळे मी घरनं आहे ना गूळ आणि तूप, गावरान गाईचं तूप असं सोबत घेतलं होतं गणपतीला वाहण्यासाठी. मग तिथे गेल्यावर त्या आजीबाईंकडून एक दुर्वांचं ताट घेतलं. दुर्वा घरी सापडला नाही कारण सगळ्या जळालेल्या वगैरे होत्या उन्हामुळे, त्याच्यामुळे दुर्वा फुलांचं असे छान ताट घेतलं. हे जास्वंदाची फुलं वगैरे मी घरनंच घेऊन आले होते. मंदिरात आज काही जास्त गर्दी नव्हती, छान रिलॅक्स निवांत बसलो. आजचा दिवस सगळं देवदेव करण्यात खूप छान गेला. चलो बाय.